मित्रांनो, यंदाच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईहून रत्नागिरीला जायचं आहे. रेग्युलर गाड्यांचे तिकीट वेटिंगवर गेले म्हणून टेन्शन आलंय. काळजी करू नका. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच मुंबई सीएसएमटी वरून रत्नागिरीसाठी रोज आणि सणासुदीला कोणकोणत्या गाड्या सुटतात, त्यांची अचूक वेळ काय आहे आणि तिकीट दर किती आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण नेहमी धावणाऱ्या लोकप्रिय गाड्या आणि रेल्वेने नुकत्याच जाहीर केलेल्या गणपती स्पेशल गाड्यांची सुद्धा माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुमच्या बजेट नुसार बेस्ट गाडी कोणती हे तुम्हाला समजणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आयएम. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया सकाळच्या सत्रात मुंबई सीएसएमटी वरून सुटणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती. यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 12051 मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस. ही गाडी प्रवाशांची पहिली पसंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून ही गाडी रोज सकाळी 5:10 सोडते आणि अवघ्या 6 तासात म्हणजे सकाळी 11:20 गाडी तुम्हाला रत्नागिरीला पोहोचवते. या गाडीचे तिकीट दर सेकंड सेटिंग साठी सुमारे 210 रुपये आणि एसी चेअर कार साठी साधारण 690 रुपयाच्या आसपास आहे. आता दुसरी गाडी आहे गाडी नंबर 22119 मडगाव तेजस एक्सप्रेस. जर तुम्हाला एकदम आरामदायी आणि वेगाने प्रवास करायचा असेल तर तेजस एक्सप्रेस बेस्ट गाडी आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी 5:50 सोडते आणि दुपारी 12 वाजता रत्नागिरीला पोहोचते. या गाडीचे तिकीट दर एसी चेअर कार साठी साधारण 1000 रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लास साठी 1990 रुपयाच्या आसपास आहे. आता मित्रांनो, तिसरी गाडी आहे गाडी नंबर 10103 मांडवी एक्सप्रेस. ज्यांना दिवसा आरामात निसर्ग पाहत प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी मांडवी एक्सप्रेस उत्तम पर्याय आहे. ही गाडी रोज सकाळी 7:10 सोडते आणि दुपारी 2:45 रत्नागिरीला पोहोचते. या गाडीचे तिकीट दर स्लीपर क्लास साठी साधारण 280 रुपये तर थर्ड एसी साठी साधारण 735 रुपये आहे. आता मित्रांनो, वळूया अशा गाड्यांच्याकडे ज्या तुम्हाला रात्रीच्या प्रवासासाठी उपलब्ध आहेत, जेणेकरून तुमचा दिवस वाया जाणार नाही. यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 12133 मंगळूर एक्सप्रेस. ही सुपरफास्ट गाडी रात्रीचा प्रवास करणाऱ्यांसाठी उत्तम आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून रात्री 11:54 सोडते आणि पहाटे 4:15 रत्नागिरीला पोहोचते. या गाडीचे तिकीट दर स्लीपर क्लास साठी 310 रुपये तर थर्ड एसी साठी 785 रुपयाच्या आसपास आहे. आता मित्रांनो, पुढची गाडी आहे गाडी नंबर 20111 कोकण कन्या एक्सप्रेस. चाकरमान्यांची सर्वात हक्काची आणि लाडकी गाडी म्हणजेच कोकण कन्या एक्सप्रेस. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून रोज रात्री 11:02 सुटते तर पहाटे 5:45 ही गाडी तुम्हाला रत्नागिरीला पोहोचवते. आता या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाले तर स्लीपर क्लास साठी साधारण 310 रुपये तर थर्ड एसी साठी 785 रुपयाच्या आसपास आहे. आता मित्रांनो, सर्वात महत्वाचा भाग. या रेग्युलर गाड्यांच्या मध्ये तिकीट मिळालं नसेल तर घाबरू नका, कारण मध्य रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष गणपती स्पेशल गाड्या जाहीर केल्या आहेत, ज्या थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटणार आहे. यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 01153 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रत्नागिरी स्पेशल. ही गाडी खास रत्नागिरीच्या प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. 11 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान ही गाडी रोज सकाळी 11:30 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8:25 रत्नागिरीला पोहोचेल. विशेष ट्रेन असल्यामुळे स्लीपरचे भाडे साधारण 330 रुपयापासून 360 रुपयाच्या दरम्यान असू शकतात. मित्रांनो, पुढची गाडी आहे गाडी नंबर 01229 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रत्नागिरी स्पेशल. ही देखील एक उत्तम स्पेशल ट्रेन असून ही गाडी दुपारी 1:10 मुंबईवरून सुटेल आणि रात्री 10:35 रत्नागिरीला पोहोचेल. या गाडीचे तिकीट दर सुद्धा स्लीपर साठी साधारण 350 रुपयाच्या आसपास तर थर्ड एसी साठी 850 रुपयाच्या आसपास असणार आहेत. आता मित्रांनो, पुढची गाडी आहे गाडी नंबर 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सावंतवाडी रोड स्पेशल. ही गाडी मध्यरात्री 12:25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते आणि सकाळी साधारण 8:15 रत्नागिरीला पोहोचते. रत्नागिरी मार्गे पुढे सावंतवाडीला जात असल्यामुळे रत्नागिरीच्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. या गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग सध्या IRCTCच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू झाले आहे. रेग्युलर गाड्या फुल असल्या तरी या स्पेशल गाड्यांच्या मध्ये तुम्हाला तिकीट मिळण्याची अजूनही चांगली संधी आहे. त्यामुळे लगेच तुमचे बुकिंग तपासा. तुम्हाला रत्नागिरी व्यतिरिक्त कोकणातील इतर कोणत्या स्टेशनची माहिती हवी आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी बांधवासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.